नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 22वा दिवस आहे. तसं बघायला गेलं तर कुणाच्या तरी सावलीसाठी कुणीतरी ऊन घेतलेलं असतं. मोठ्या घरासाठी अनेक विटांनी स्वतःला गाडून घेतलेलं असतं. तसंच मोठ्या घराण्यासाठी घरातल्या कर्त्यानं खूप काही काही सहन केलेलं असतं. आजचं आपलं रायटिंग हे त्या तरुण तरुणींसाठी आहे जे छोट्या खेड्यातनं नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा मग स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठ्या शहरात स्थलांतर करतात. म्हणजेच कुणी पोटापाण्यासाठी, कुणी उपजीविकेसाठी, तर कुणी स्वप्नांसाठी मोठ्या शहरात येतात. त्यावेळेस त्यांच्या खूप अपेक्षा असतात, पण शहरात पोचल्यानंतर सर्वात आधी त्यांची भेट वास्तवाशी होते आणि मग चटका लागावा अशी अवस्था होती. गावाकडे प्रत्येक चौकात मान सन्मान, तर इथं प्रत्येक कोपऱ्यात अपमान. राहायला नीट जागा नाही, खायला नीट अन्न नाही, कुणी मित्र नाही, कुणाचा आधार नाही. नोकरी शोधायला आलो तर नोकरी नाही, स्पर्धा परीक्षांमध्ये 2-2, 3-3 वर्षे यश नाही. हे सगळं चालू असतानाच आईचा फोन येतो. कसं चाललंय सगळं? माझं असं मत आहे की आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीला काळजी वाटू नये, म्हणून जर तुम्ही खोटं बोलला नाही तर तुमचं प्रेम खरं नाही. आईला दिलेल्या उत्तराबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की ईश्वरानं भावनांची पंगत मांडली, सगळ्यांच्या ताटातली दुखणे मी माझ्या ताटात वाढायला लावली. ईश्वरानं भावनांची पंगत मांडली, सगळ्यांच्या ताटातली दुखणे मी माझ्या ताटात वाढायला लावली. आईनं विचारलं कसं चाललंय सगळं? सांगण्यासारखं काहीच नव्हतं, पण मी म्हणलो खूप छान आणि माझी नजर काढायला लावली. धन्यवाद.